गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? सकाळी सकाळी छान पहिला जेवण बनवून घेतलं. छान सुरुवात झालेली सकाळची. आणि मटरची भाजी बनवली. त्यानंतर शौर्यचे फ्रेंड्स आलेले दुकानावर सगळे वडापाव घ्यायला. आणि मम्मीने घेतलेलं हातात सगळं काम, कारण का मला उशीर होणार होता. कसा रे? टेस्टी ट्राय करायला पाहिजे तुम्ही लोकांनी. थँक्यू. मम्मी पप्पांची खूप जास्त धावपळ झाली. अचानक सगळे आले ना, नशीब लवकर खोललं होतं दुकान. आणि मग मी सगळं हातात घेतलं. मम्मीला थोडा आराम करायला सांगितला. मी नाश्ता करून आली नव्हती, तर इडलीवाला आला, तर त्याच्याकडून इडली आणि वडा घेतला. आणि हे बघा आपल्या दुकानात कोण आलं आहे. मी आली आहे आज. खूप दिवसांनी आणलं तिला, जास्त येत नाही आणि खाली आली की घाबरते. त्यानंतर आलेला तिचा छोटू मामा. बघा किती छान मस्त मिठी मारते, त्याला खूप आवडतं तिला. आणि माझा मामा पण आलेला. मामा हल्ली फील्डवर असतो कामाला, तर तो खूप 2-3 महिन्यांनी आलेला आणि दुकानावरच आला डायरेक्ट सकाळी येऊन. पप्पाने मला आलेला नारळ पाणी, कारण का थोडंसं विकनेस वाटत होतं मला, अशक्तपणा वाटत होता. तर मग नारळ पाणी पिल्यानंतर ही बुलबुल आलेली, तिच्यासोबत मी टाईमपास करत होती. मग दुपारचं दुकान वाढवलं आणि घरी आल्यावर बघते तर काय, आई आमचे गावचे व्लॉग्स बघत होती गणपतीचे. तिला हे सगळं बघायला आवडतं भरपूर सारं. बघा कसे टक्क लावून बघते ती. सगळ्या बायका दिसतात ना. मग थोडा आराम केला आणि परत दुकानावर. आणि हे दोघं बघा रोज येतात, रोज. त्यांना खूप आवडतं वडापाव. दोघं पण मला सांगतात, दीदी खूप आवडतो आम्हाला वडापाव. त्यानंतर ही चिल्ली पिल्ली आलेली, त्यांना थोडी हातावर भज्जी दिली. आणि मग आम्ही कांदा भज्जी खाल्ली. कस्तुरी आलेली ट्युशनवरून. आणि त्यानंतर दुकानातलं सगळं काम आवरलं. कस्टमर वगैरे झाले होते, 10:30 झालेले. सो फटाफट आवरलं, सगळं साफ केलं आणि घरी येऊन जेवलो. ओके बाय. याच्यासाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.